महायुतीमधील कोणत्याही घटक पक्षाचा पण सांगली जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होईल असा दावा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे। सांगलीमध्ये चंद्रकांत दादा पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। दरम्यान सांगली जिल्हा नियोजन समितीने 2026 ते 27 साठी जिल्हा वार्षिक योजनेतून 751 कोटींच्या आराखड्यास मान्यता दिली आहे अशी माहिती चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी दिली आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये पहिल्या टप्प्यात जरी शिवसेनेला पद दिलं नसेल तरी महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, शिवसेना ही आमच्या सोबत आहे। निधीच्या सोबत सत्तेतील पद सुद्धा टप्प्याटप्प्यानं शिवसेनेला सुद्धा दिलं जातील असंही चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितलंय। सर की राजकारणामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये चढउतार असतात। एखादा खूप श्रीमंत असतो, अचानक धंदा लॉस मध्ये जातो, प्रत्येक वेळेला आपला अंदाज बरोबर ठरला असता। बोलणी सुरू आहे सकाळपासून, अगदी पहाटे 5:30ला उतरल्यानंतरही माझी एक भेट होती, 7ला एक भेट होती। इथे येईपर्यंत जवळजवळ संबंधित सगळ्या भेटी मी पूर्ण करून आलो आणि समन्वयाने हे सगळं व्हावं असं प्रयत्न आहे। मी एवढंच म्हणेन की महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, तो महायुतीच्या कुठल्या घटक पक्षाचा होईल आणि तो कसा होईल। जसं सांगलीत झाला, आपल्याला वाटतच नव्हतं 39 झाला तर होणार कसा। त्यामुळे जसं काय होणार 39 आहे, टाय झालाय, तर तो टाय बिनविरोध मध्ये कन्वर्ट झाला। तेवढं सोपं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही असं माझं मत आहे, पण फायनली यश आहे। महानगरपालिकेमध्ये झालं, जिल्हा परिषदेमध्ये तसं होणं हे थोडं कठीण आहे, पण पुढचं वाक्य आहे ना, पण फायनली ते होईल। शिवसेना ही नॅचरली महायुतीच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये नॅचरली बरोबर आहे। आता सत्ता वाटपामध्ये लगेच त्यांना काही देता आलं नाही, पण त्यांना काही दिलं जाणार नाही असंही नाही। एक तर मी ज्याने मदत केली त्या सगळ्यांना असा शब्द दिला आहे की विकास निधीचं उत्तम आम्ही देऊ। पद सगळ्यांना देता येतील का? हो। एक बरं आहे की एकदा निवडून आलं की 5 वर्षामध्ये कोणी शिल्लकच राहत नाही, इतकी पदं दरवर्षी स्थायी, उदाहरणार्थ दरवर्षी 16, 5 वर्षामध्ये 80, हे सगळे म्हणून सतत 78 आहेत, सगळ्यांना देता येईल एक वेळा। महिला बालकल्याण आहे, सामाजिक न्याय आहे, आता कॉप आहे। त्यामुळे 5 वर्षामध्ये काही ना काही पदं देऊ, पण दरवर्षी विकास निधीमध्ये झुकतं माप देऊ असं आम्ही सगळ्यांना शब्द दिला आहे। त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यामध्ये सुद्धा शिवसेना ही महायुती म्हणून सहभागी होणं हे गृहीत आहे आणि तसं होईल। त्यांच्या नेत्यांशी बोलणं सुरू आहे। महानगरपालिकेच्या वेळेला काही ना काही घटनांमुळे त्याच्या मनात थोडी नाराजी असेल, तर ती नाराजी दूर केली जाते आहे आणि फायनली जिल्हा परिषद अध्यक्ष हा महायुतीचाच होईल, हे तुम्ही लिहून ठेवा।